इंदिरा गांधींच्या प्रेमाचा किस्सा असा आहे की फिरोज गांधी 1930 मध्ये स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते। याच काळात त्यांची भेट नेहरू कुटुंबियांशी झाली होती। इंदिरा गांधींची आई कमला नेहरू जेव्हा आजारी पडल्या तेव्हा फिरोजनी त्यांची खूप सेवा केली। यामुळे ते नेहरू कुटुंबाच्या जवळ आले आणि इंदिरा गांधी व त्यांच्यात प्रेमसंबंध विकसित झाले होते। फिरोजनी इंदिरांना 16 वर्षांच्या असतानाच विवाहासाठी मागणी घातली होती, पण तेव्हा त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला नव्हता। इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांच्या जवाहरलाल नेहरूंच्या इच्छेविरुद्ध फिरोज गांधींशी लग्न केले होते। हे लग्न 26 मार्च 1942 रोजी हिंदू रीतिरिवाजानुसार झाले होते। फिरोज गांधी पारशी समाजाचे होते, त्यामुळे सुरुवातीला या लग्नाला विरोधही झाला होता। नंतर नेहरू राजी झाले होते। लग्नानंतर फिरोज आणि इंदिरा यांना राजीव गांधी आणि संजय गांधी हे 2 मुलगे झाले। मात्र कालांतराने त्यांच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी आल्या। इंदिरा गांधी राजकारणात अधिक सक्रिय झाल्या आणि वडिलांच्या मदतीसाठी दिल्लीला गेल्या, तर फिरोज गांधी अलाहाबादमध्ये राहिले। त्यांच्यात वैचारिक मतभेदही निर्माण झाले होते, कारण फिरोज गांधी काही वेळा नेहरू सरकारच्या धोरणांवर संसदेत उघडपणे टीका करत असत। 1960 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने फिरोज गांधींचे निधन झाले। त्यांच्या निधनानंतर इंदिरा गांधींनी आपल्या मुलांचे संगोपन केले आणि राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्या होत्या।